जगद्गुरु तुका अवतार अवतार नामयाचा आणि संप्रदाय सकळाचा इथून या. त्याच परंपरेतले तुकाराम महाराज असतील ना. मग तुकाराम महाराजांना माहित नव्हतं का आपला एकनिष्ठ भाव एवढा जोडलेला होता पाठीमागच्या जन्मामध्ये पांडुरंगाशी. बरोबर आहे ना. तेच तुकाराम महाराज आज कुणाला शरण जातात, देवीला शरण जातात. तर मग त्यांच्या एकनिष्ठतेला बाधा होत नाही का, हा माझा दुसरा प्रश्न होता. ऐका, तुकाराम महाराज शरण जातात हेही खरंय आणि त्यांच्या एकनिष्ठतेला बाधा होत नाही हे सुद्धा खरंय. तुम्ही म्हणता महाराज दोन्ही कसं काय खरं? एकच खरं होऊ शकतं, दोन खरं होऊ शकत नाही. तर तुम्हाला एक उदाहरण देऊन सांगतो मी तुम्हाला दोन्ही कसं खरं. एक तुकाराम महाराज शरण जातात हेही खरं आणि त्यांच्या एकनिष्ठतेला बाधा होत नाही हे सुद्धा खरं. दोन्ही खरं कसं ह्याचं एक उदाहरण देतो तुम्हाला 2 मिनिटांमध्ये, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. घडलं असं, ऐका. सांगू का नको? तुम्ही म्हणता तुला आणलंय कशाला, मग सांगायलाच आणलंय नाही का. दोन्ही खरं कसं याच्यावर उदाहरण सांगतोय. घडलं असं बरं का, विक्रम महाराज आपले अनिकेत महाराज आणि आप्पा महाराज कार्यक्रमाला निघाले होते. जात असताना घडलं असं, माझ्याकडे लक्ष द्या आता 2च मिनिटं तर कळन तुम्हाला हे कसं दोन्ही खरं. अनिकेत महाराज आणि आप्पा महाराज कार्यक्रमाला निघाले होते. निघत असताना आपल्या बीडच्या बस स्टँडवर आले. आल्याच्या नंतर त्या बीडच्या बस स्टँडच्या बाहेर आले होते. आल्याच्या नंतर एवढी भूक लागली होती यांना, एवढी भूक लागली होती आमच्या अनिकेत महाराजांना. दोन्ही खरं कसं लक्ष द्या तर कळन. एवढी भूक लागली. मग अनिकेत महाराज म्हणले आप्पा महाराजाला, लय भूक लागली राव, चला हॉटेलमध्ये तरी जाऊ आपण. पण अनिकेत आप्पा महाराज म्हणले माझ्याकडे पैसे नाहीत, कारण लिंबोराचा काला झाला नाही नाही त्याच्यामुळे पैसे राहिले नाहीत. मग आता ह्यांच्याकडे पैसे नव्हते, अनिकेत महाराजाकडे आणि आप्पा महाराजाकडे पैसे नाहीत. मग घडलं असं, पैसे तर नाहीत पण भूक तर लागली. मग आता काय करायचं? मग आता अनिकेत महाराज जरा डेअरिंग बाज. हे म्हणले आप्पा महाराज तुम्ही नका येऊ, मी खातो भजे आणि पैशाचं बघू नंतर काय होईल तर होईल. घडलं असं, ऐका ना. अनिकेत महाराज हॉटेलमध्ये गेले आणि गेल्याच्या नंतर पावशेर भजे सांगितले, गरम गरम भजेही घेतले. घेतल्याच्या नंतर खायला सुरुवात केली. कोणी? अनिकेत महाराजांनी. खात असताना घडलं असं, यांचे अर्धे भजे होस तर आप्पा महाराजांनी विचार केला. म्हणले हा, याच्याकडे पैसे नसताना हे भजे खाताय, मग आपणही गेलं पाहिजे. हे बी गेले. आप्पा महाराज म्हणले ह्यांचं काय व्हायचं, ह्यांचं जसं होईल तसं आपलं होईल. हे बी गेले. हे गेल्याच्या नंतर यांनी सांगितले, डेअरिंग केली यांच्यामुळं, द्या म्हणले पावशेर भजे. ह्यांनी खायला सुरुवात केली. पण ह्यांचे अर्धे होस तर ह्यांचे संपले. संपल्याच्या नंतर हे उठून चालले हॉटेलच्या बाहेर. तोपर्यंत वेटरने आवाज दिला, अ महाराज इकडे. म्हणे का? ते भजेचे पैसे. अनिकेत महाराज म्हणले दिले. काय म्हणले? अनिकेत महाराज म्हणले दिले. वेटर म्हणला नाही दिले, पैसे दिले नाही, पहिले पैसे द्या नंतर हॉटेलच्या बाहेर प्रवेश करा. अहो अनिकेत महाराज म्हणले तुम्हाला पहिल्यांदा पैसे दिले राव आणि तुम्ही खुशाल नाही म्हणायला लागले. आता दिलते का नाही? यांनी दिले नव्हते, पण हे काय म्हणले दिलेत. पैसे पहिल्यांदा दिले नंतर भजे घेतले. वेटर म्हणला नाही पैसे दिले तुम्ही. यांचं भांडण थोडं हातगाईवर गेलं, पुढं गेलं आणि गेल्याच्या नंतर महाराज थोडं रंगात आलं भांडण यांचं. तोपर्यंत आप्पा महाराजांनी गपची बसाव ना. आप्पा महाराज म्हणले हे बघा वेटर, तुमच्या भांडणाच्या मध्ये मी पैसे दिलेले विसराल. तो वेटर काय म्हणला, आप्पा महाराज तुम्ही दिलेले माझ्या लक्षात आहेत, यांनी दिले नाही. यांनी पैसे दिले नाहीत. आप्पा महाराज म्हणले आपली निर्दोष मुक्तता यात यांचं बघून घेते काय करायचं. पुन्हा यांचं भांडण चालू झालं. भांडण चालू असताना घडलं असं, ऐका. वेटरन हे थोडे बोलायला लागले, थोडे अनुभवी माणसं आले. तिथं आल्याच्या नंतर सांगितलं, अहो महाराज अशाने भांडण मिटत नसते. तुमच्या बरोबर कोणी असेल ना एखादा पुरावा, पुरावा जर नसलं तर त्याला पुरावा लागतोच. ऐका ना. मग अनिकेत महाराज म्हणले हो माझ्या बरोबर होते ना. कोण होतं? म्हणले आप्पा महाराज. हे दारातच उभं होते, बघत होते आपलं मजा.
म्हणले बोलवा त्यांना. आले आप्पा महाराज. आल्याच्या नंतर आप्पा महाराजांना विचारलं, ओ महाराज यांनी पैसे दिले का वेटरचे? त्यावेळेला आप्पा महाराज म्हणले, जो कहूंगा सच कहूंगा, सच के अलावा झूठ नाही कहूंगा. मग म्हणले यांनी पैसे दिलेत का? आप्पा महाराज म्हणले, हे महत्वाचं उत्तर आहे. आता आप्पा महाराज म्हणले, त्यांनी पैसे दिलेत का नाही हे मला माहित नाही, पण मी जसे वेटरला पैसे दिले तसे अनिकेत महाराजांनी दिले. आलं नाही लक्षात तुमच्या? जसं मी वेटरला पैसे दिले तसे अनिकेत महाराजांनी दिले. म्हणजे आप्पा महाराजांनी दिले नाही हे खरंय आणि यांनी दिले नाही हे खरंय. आलं लक्षात? आता हे दोन्ही जसं खरं तसं तुकाराम महाराज देवीला शरण जातात हे खरंय आणि त्यांच्या एकनिष्ठतेला बाधा होत नाही हे सुद्धा तितकंच खरंय. मग कसं खरं? त्याचं कारण असे, सर्व साधू संतांनी भगवंताला आळवते वेळेस, भगवंताची भक्ती करता वेळेस 3 लिंगामध्ये केलेली. एक स्त्रीलिंगामध्ये, एक नपुसक लिंगामध्ये आणि एक पुलिंगामध्ये. बघा, सुंदर ते ध्यान उभे विठेवरी कोणत्या लिंगामध्ये वर्णन केलेलं हे? नपुसक लिंगामध्ये. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा कोणत्या लिंगामध्ये वर्णन केलेलं आहे? पुलिंगामध्ये केलेलं वर्णन आहे. आणि एक एक विठाबाई माझे पंढरीचे आई, भीमा आणि चंद्रभागा. कुणाचं वर्णन आहे? स्त्रीलिंग. पांडुरंगाचंच वर्णन आहे, पण कोणत्या लिंगामध्ये? स्त्रीलिंगामध्ये केलेलं वर्णन आहे. किंवा विठाई किठाई माझी, कृष्णाई कानाई रंगा येई ओ येई, रंगा येई ओ येई. हे कुणाचं वर्णन आहे? विठाई म्हणलं तरी पांडुरंग परमात्मा, किठाई म्हणलं तरी पांडुरंग परमात्मा. यशोदा माता आपल्या कृष्णाला लहानपणी काय म्हणत होती माहिती का तुम्हाला? माझे आचुडे बचुडे चकुडे ग राधे रुपडे. आचड म्हणलं तरी कृष्णच, बछड म्हणलं तरी कृष्ण. जसं माता माऊली आपल्या बालकाला, मुलाला काय म्हणते? वाघ म्हणते, पिंट्या म्हणते, पिल्लू म्हणते. पिल्लू तर कुत्र्याच असतं, पण आई प्रेमाने म्हणते का नाही? म्हणते का नाही मला सांगा ना. जसं विठाई किठाई कृष्ण आहे म्हणलं तरी पांडुरंग परमात्माच. माझ्या मागं म्हणता का एकदा? आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाशी दाटी हो, पुंडलिक दिवटा शोभे वाळवंटी हो. आपल्याला पुढचं महत्वाचं आहे, एका जनार्दनी आंबा उभी पण कशी कर ठेवून कटी हो. हे कोणाचं वर्णन आहे? विठ्ठलाचं, पंढरीचे पांडुरंग परमात्म्याचंच वर्णन आहे. म्हणून देव आणि देवी वेगळे नाही. देव देवी मीच पाहू. देव आणि देवी एकच आहेत, दुसरे नाही.